नमस्कार. आज मी तुम्हाला पारंपरिक तूर BDN 711 आणि नवीन आलेली तूर AM व्हाईट ह्या तुरीबद्दल विश्लेषण करून तुलनात्मक माहिती देणार आहोत. तपशीलवार जर घेतलं तर AM व्हाईट ह्या तुरीचा दाण्याचा रंग शुद्ध पांढरा आकर्षक दाणा आहे, तर BDN 711 ह्या तुरीच्या दाण्याचा रंग फिक्कट पांढरा थोडासा काळसर आहे. ह्यामध्ये फायदेशीर कोण असे जर म्हटले तर AM व्हाईट ही तूर फायदेशीर ठरते. प्रति एकर उत्पादन AM व्हाईट तुरीचे प्रति एकर उत्पादन 8 ते 10 क्विंटल आहे, तर BDN 711 ह्या तुरीचे प्रति एकर उत्पादन 6 ते 8 क्विंटल आहे. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही फायदेशीर ठरते. पिकाचा कालावधी AM व्हाईट तूर ही 160 ते 170 दिवसात तयार होते, तर BDN 711 ह्या तुरीला 180 पेक्षा जास्त दिवस लागतात. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही फायदेशीर ठरते. प्रति क्विंटल बाजारभाव AM व्हाईट तुरीला 200 ते 300 रुपये जास्त बाजारभाव मिळतो, तर BDN 711 ह्या तुरीला बाजारभाव कमी व मागणी कमी मिळते. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही फायदेशीर ठरते. बाजारातील मागणी पांढरा शुभ्र दाणा व जास्त मागणी AM व्हाईट तुरीची असते, तर BDN 711 तुरीला मागणी कमी असते. AM व्हाईट तूर ह्यामध्ये सुद्धा फायदेशीर ठरते. बाजारातील मागणी AM व्हाईट तुरीचा पांढरा शुभ्र दाणा व मागणी जास्त असते, तर BDN 711 ह्या तुरीला मागणी कमी असते. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही फायदेशीर ठरते. विल्ट रोग प्रतिकारक AM व्हाईट तूर ही विल्ट रोगात जास्त प्रतिकारक आहे, तर BDN 711 ही तूर विल्ट रोगास कमी प्रतिकारक आहे. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही फायदेशीर ठरते. अळीरोधक क्षमता AM व्हाईट तुरीची अळीरोधक क्षमता जास्त आहे, मध्यम ते उच्च प्रतीची आहे, तर BDN 711 ह्या तुरीची प्रतिरोधक क्षमता मध्यम ते कमी आहे व त्यामुळे AM व्हाईट सुद्धा इथे फायदेशीर ठरते. झाडाची रचना मध्य उंची, मजबूत व भरपूर फांद्या, 4 ते 5 दाण्याच्या भरपूर शेंगा AM व्हाईटला असतात, तर BDN 711 तुरीला उंच झाड, फांद्याची संख्या कमी व शेंगा कमी लागतात. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर फायदेशीर ठरते. लॉजिंग आडवं पडणं मजबूत झाड व कापणीत सोपा, शेंगा फुटत नाही, तर BDN 711 ह्या तुरीच्या लॉजिंग होते, शेंगा फुटतात व दाणे गळतात. ह्यामुळे AM व्हाईट तूर इथे फायदेशीर ठरते. उत्पादन BDN 711 पेक्षा 20 ते 25% अधिक उत्पादन. BDN 711ला AM व्हाईटपेक्षा कमी उत्पादन. ह्यामध्ये सुद्धा AM व्हाईट तूर ही इथे फायदेशीर ठरते. आज आपण ह्या दोन्ही तुरीचे विश्लेषण बघितले. ह्यामध्ये BDN 711 ही तूरसुद्धा चांगली तूर आहे, परंतु मला BDN 711 पेक्षा AM व्हाईट तूर ही चांगली वाटली. तुम्ही ह्या वरील सर्व बाबीचा विचार करून BDN 711 तुरीची लागवड करताना एकदा AM व्हाईट तुरीचा अवश्य विचार करावा. धन्यवाद. तसेच AM व्हाईट तुरीला जास्त उत्पादन, जास्त बाजारभाव, एकरामागे 20 ते 25% जास्त उत्पन्न असा हा AM व्हाईट तुरीचा प्रताप आहे. तरी BDN 711 आणि AM व्हाईट तूर निवडताना वरील बाबीचा विचार करून AM व्हाईट तूर निवडावी. धन्यवाद.